मित्रांनो नमस्कार। बघा आज तुमच्यासाठी खास 2 अपडेट आहेत। आता पहिली अपडेट आहे ती म्हणजे डबल फॉर्मविषयीची आहे। ज्या मुलांनी डबल फॉर्म भरलेला आहे त्या मुलांना SMS येत आहेत। ते SMS रीड करून तुम्हाला ज्या जिल्ह्याच्या मुख्यालयाला तुम्हाला बोलवलं त्याच्याकडून जाऊन तुम्ही तिथे एक हमीपत्र तुम्हाला भरून द्यायचं आहे आणि ते तुम्ही जर हमीपत्र भरून दिलात तर त्यावेळेस तुमचे बाकीचे सर्व फॉर्म कॅन्सल होऊन जो तुम्हाला जिल्हा पाहिजे त्या जिल्ह्यातील फॉर्म हा राहील। जर तुम्ही त्या ठिकाणी नाही गेलात तुमचे सगळेच फॉर्म कॅन्सल होऊन जातील। म्हणून तुम्हाला त्या ठिकाणी जायचं आहे 17 तारखेपर्यंत या महिन्यामधील तुम्हाला त्या मुख्यालयामध्ये जाऊन हमीपत्र लिहून द्यायचं आहे। ठीक आहे। ज्या पोरांनी 2022 आणि 23 ह्या भरती ज्यांनी फॉर्म भरलेला आहे त्या मुलांसाठी ही आजची अपडेट आहे डबल फॉर्मविषयीची। आणि जर तुम्ही तिथं गेला नाहीत काय कारणास्तव तुमची उमेदवारी तर रद्द होऊ शकते, त्यामध्ये काही शंका नाही। आणि पुढली गोष्ट, ज्या मुलांनी बरं का आधार कार्ड चेंज करून फॉर्म भरलेले आहेत त्या मुलांना SMS आलेले नाहीत आणि अशा मुलांचं थोडंसं अवघड आहे, कारण ज्यावेळेस बायोमेट्रिक त्यावेळेस तुमची उमेदवारी तिथंच कॅन्सल होऊन जाईल, त्यामध्ये काही शंका नाही। त्यामुळं बघा तुम्ही कसा फॉर्म भरलेला आहे तुम्हाला माहिती आहे, त्यामुळे मुख्यालयात जाऊन हमीपत्र भरून द्या। मला जिल्हा त्यातून तुम्ही चॉईस करा आणि त्यात तुम्ही त्याचा प्रयत्न करा, बाकी जिल्हे कॅन्सल करून टाका। ठीक आहे। हे होते आपली पहिली अपडेट। आणि मित्रांनो दुसरी अपडेट आपली अशी आहे ते म्हणजे महाराष्ट्र सुरक्षा बलाविषयी 13,500 पदाची भरती ही MSFमध्ये होणार आहे आणि तसे SMS सुद्धा आलेले आहेत मुलांना। त्यामध्ये मुंबई शहरचे वेटिंग मुलं, ठाणे, चंद्रपूर म्हणजेच महाराष्ट्रामधील SP आणि आयुक्तालय या ठिकाणचे जे वेटिंगचे मुलं आहेत त्या सर्व वेटिंगच्या मुलांना यावेळेस MSFमध्ये बोलवलेलं आहे। आणि त्यामध्ये सर्वांनी बघा आता तुम्हाला मॅसेज आलेले असतील, काही जणांना मॅसेज आलेले नसतील, की लिस्ट आलेली आहे 13,500 मुलांची, जाऊन तुम्ही ते लिस्ट बघू शकता। आज आपला टेलिग्रामचा ग्रुप आहे त्यावर मी ती लिस्ट टाकून देतो, त्यावर तुम्हाला माहिती ही अधिकृत मिळून जाईल की बाबा तुमचं नाव आहे का नाही, जिल्हे कुठले बोलवले आहेत ते तुम्हाला टेलिग्रामवरती आपल्या तो लिस्ट टाकून देईन, तुम्ही बघून घ्या। आणि खाली तुम्हाला मी लिंक करतो प्रोव्हाइड, त्यावर जाऊन तुम्ही क्लिक करून आपला टेलिग्राम ग्रुप तुम्ही जॉईन करून घ्या। आता MSF तुम्हाला SMS आलेले आहेत, जाऊन तुम्ही एक वेळेस पुढली प्रोसेस जे काय असते समजून घ्या। आता पुढली प्रोसेस काय आहे ती तुमची प्रोसेस असते, पुढली डॉक्युमेंट चेक प्रोसेस असते मुंबईला गोरेगाव 8 नंबरला किंवा मुख्यालयाला MSFच्या। डॉक्युमेंट चेक झालं, तुमची ट्रेनिंग असते 2-2.5 महिन्याची आणि त्याला तुम्हाला डिपॉझिट 10,000 भरावं आहे। 10,000 तुम्ही भरले, त्यामध्ये 5,000 तुम्हाला परत येतात, नंतर 5,000 ते जमा करून घेतात। बाकीचं टोटली तुम्हाला फ्री असतं ट्रेडिंग वगैरे। त्यानंतर ट्रेडिंगनंतर ज्यावेळेस 1 महिना 2 महिने 3 महिने असेल त्या अंतरामध्ये तुम्हाला तुमची जॉईनिंग मिळून जाते। आता ज्या मुलांची स्वप्न होते की पोलीसमध्ये भरती व्हावं पण काही कारणास्तव ते मुलं होऊ शकले नाहीत, असे मुलांची बघा MSFमध्ये ड्युटीसुद्धा पोलीस स्टेशनलासुद्धा ड्युटी असते। मुंबईला सध्या पोलीस स्टेशनला ड्युटी आहेत पोरांच्या। असेच पूर्ण महाराष्ट्रामधील जे पोलीस स्टेशन्स आहेत त्यात तुम्हाला ड्युटी करायचं, तुम्हाला तुमच्या नशिबात तुमचे असेल ते किंवा आपण पोलीससोबत ड्युटी करू, आपण जाऊन पोलीस स्टेशनला ड्युटी करू। त्यामुळं ज्या मुलांचं नाव आहे जाऊन त्यांनी जॉईन करून घ्या, कुठली नोकरी कमी नाही। ह्या काळामध्ये तुम्हाला 20,000 पगार कोणी देत नाही, ते पण सर्व शासकीय सुविधानुसार, मेडिकल सुविधा असेल, सुट्ट्या असतील, सर्व सुविधा, त्या सर्व सुविधा ह्या MSFच्या गार्डला लागू आहेत। त्यामुळं तुम्ही हे चूक करू नका। आणि आपल्या गावाजवळ तुम्हाला पॉईंट मिळू शकतो, तुम्ही आपल्या गावाजवळसुद्धा तुम्ही आपली नोकरीही करू शकता। त्यामुळं गावात राहून तुम्हाला तर 20,000 मिळत असतील तर काय वाईट आहे। त्यामुळं जॉईन करून घ्या। ज्या मुलांचं वय संपत आलेले आहेत त्यानंतर अवश्य करून जॉईन करून घ्या, आणि ज्या मुलांचं वय बाकी आहे त्यांनी पण जॉईन करून घ्या, कारण भविष्यामध्ये काही गोष्टी सांगू शकत नाही काय होईल, पण तुमच्याकडे एकांतर जॉब असेल तुमच्या हातामध्ये, त्यामुळे जॉईन करून घ्या आणि जॉईन करून तुम्ही आपली तयारी चालू ठेवू शकता। ठीक आहे। आपली आजची होती पहिली अपडेट, ती म्हणजे होती डबल फॉर्मविषयी। डबल फॉर्मच्या मुलांनी आपल्या ज्या तुम्हाला मॅसेज आलेले आहेत जाऊ तिथं आपलं हमीपत्र भरून द्यायचं, एक फॉर्म ठेवून बाकीचे फॉर्म कॅन्सल करा सांगायचं। तुम्ही नाही सांगितलात तुमचे पूर्ण फॉर्म हे कॅन्सल होतील आणि ज्या मुलांनी आधार कार्ड बदलून फॉर्म भरले त्यांचंसुद्धा यावेळेस अवघड आहे। ही पहिली अपडेट। दुसरी होती MSF विषयीची 13,500 मुलं 2022-23च्या भरतीमध्ये जे वेटिंग मुलं होते 21-22च्या भरतीमध्ये त्या मुलांना SMS आलेले आहेत। कोणी SMS आलेले नसतील तरी आपलं जे टेलिग्राम ग्रुप आहे त्यावरती आपण तुमचे ते पूर्णपणे PDF टाकून देतो। ठीक आहे। ह्या होत्या 2 अपडेटच्या। व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा, चॅनलला सबस्क्राईब करा।